आजही मी शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचं स्पष्ट मत माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी जयंत म्हात्रे यांनी अतिशय नम्र शब्दात शेका पक्षाची भूमिका आणि त्यातील त्रुटी दर्शवून दिल्या. पक्षानं आपल्याला अनेकदा डावललं, मनाविरुद्ध अनेक निर्णय घ्यावे लागले अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान खोट्या अफवा पसरवणे थांबवावे, कार्यकर्त्यांचा निर्णय हा अंतिम असेल, त्यांच्याच आधारे आम्ही योग्य पावले उचलू असंही जयंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शेका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रथम आपल्या समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही उरण, पनवेल, खानापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हारजीत चालत असतो. त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये, कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो. पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं. उरण, पनवेलची आणि खानापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जयंत म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बंधून जाऊन कुठंतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलावली. तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएलसीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणार होती तिला उमेदवार उभा करून आपल्या राज्य चिटणीस मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक दणका दिला. त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्करावा लागला. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या. त्याच्यामध्ये 5 सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले. यामध्ये एकच झालं काय म्हणतात, सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले. रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले. एक मला वाटतंय विदर्भामध्ये होते, काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले. आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये आलो. ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंग मध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळींचा असा इथे असताना जसं मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस मंडळाकडे जावं लागेल. सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस मंडळाकडून आपण निर्णय घ्यावा. काय बोलतात, माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत. परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकीत गेलो होतो. मी, बालू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील, आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. जे तुम्हाला मगाशी सांगितलं, जयंतबाईंना फसवले, तिथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही.
मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल. हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत त्या उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली 20 वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ. पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही. मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाऊन त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले. मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेचे मग आमचे नेते दीपा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगितलं. एन.डी. पाटील, दत्ता पाटील कधी लक्षात राहते. आता माझा 74 वर्ष होईल त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील आपले या भागातले जनार्दन भगत, हिराजी कारकर, जिपन शेठ माझ्याकडे अनेक आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे SRPचा. ती केस सुद्धा झाली होती. आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना आहे ही नावं सहजासहजी येत नाही. काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही. तुम्हाला फोटो सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.